नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे फ्लावर आणि 2 बटाटे टाकून पराठे। म्हणजे आपल्याला बटाटे कच्चेच घ्यायचे आणि फ्लावर पण कच्चेच, असे मी पराठे बनवणार आहे। त्यासाठी मी ते पीठ घेतले आणि या पिठामध्ये मी थोडेसे जिरे, थोडा ओवा, थोडे काळे तीळ आणि थोडेसे तीळ आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल टाकून मी आता हे मळून घेणार आहे। याला मळण्यासाठी मी थोडं दूध पण घेणार आहे। दूध टाकल्याने काय होईल ना, हे पराठे एकदम सॉफ्ट होतील। आता छान मिक्स करून याला मळून घ्यायचे। तर मळून झाल्यानंतर मी थोडं तेल टाकून परत याला मळणार आहे। आणि 15 मिनिटांसाठी मी त्याला ठेवणार आहे तसंच। आणि त्यानंतर आपण हे पराठ्याचा मसाला तयार करणार आहोत। तर मी याच्यासाठी थोडीशी फ्लावर स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला किसून घेत आहे मी। आणि 2-3 मी मिरच्या कापून घेतल्या आहेत आणि 1 क्यूब मी चीज घेतलं। याच्यात थोडंसं पनीर पण घेणार आहे। आणि आता हे 2 बटाटे मी छिलून धुवून मग त्याला किसून घेत आहे। आता मी थोडंसं पनीर घेतलं, याला पण किसून घेणार आहे। आता हे चीज पण किसून घेणार आहे। सर्व किसून घेतले मी। तर एका ताटामध्ये मी सर्व काढून घेणार आहे। याच्यात चवीपुरतं मीठ, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मसाला आणि हे 15 मिनिटं मी पीठ ठेवलं होतं आणि ते रेडी झालेलं आहे आता आपल्याला बनवण्यासाठी। आता मी एक पिठाचा गोळा घेतला आहे आणि मी आता या गोळ्यामध्ये ते सारण बनवून पराठा तयार करून घेणार आहे। याची गोल पहिले आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी। थोडीशी छोटी पोळी लाटून घ्यायची आणि याच्यावर ते सारण टाकून घ्यायचं। आपण याच्यात कमी जास्त सारण पण टाकू शकते, पण अजून जास्त टाकलं ना तर फुटण्याची शक्यता असते। त्याला मी गोल गोल करून घेणार आहे। आता या पराठ्याला ना अलगद लाटून घ्यायचं आहे आपल्याला, जोर नाही लावायचा याला। तर मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे। आता याच्यावर तो पराठा मी टाकून घेणार आहे। आता साईडने थोडं थोडं तेल पण आपल्याला टाकून घ्यायचंय आणि छान असं क्रिस्पी आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे। छान हा क्रिस्पी भाजून घ्यायचा आहे। लहान मुलं जर फ्लावर खात नसतील, म्हणजे फ्लावरची भाजी जर खात नसतील, तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना पराठा बनवून देऊ शकताय। ते खूप आवडीने खातील। हा पराठा बनवून रेडी झालेला आहे। तर असाच मी दुसरा पण पराठा करून घेणार आहे आता।
तर आता हा दुसरा पराठा पण बनवून रेडी झालेला आहे। असेच मी सर्व पराठे बनवून घेतले आहेत। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। जय महाराष्ट्र।